प्रवीण पाटील मात्र इथे 0 वरती बाद होतोय. ज्याने प्रत्येक गोलंदाजी केली होती नाईट स्पर्धेत मात्र तोच फलंदाज बॅक टू पॅव्हलियन ते 0 वरती बाद होतो. नवीन फलंदाज ज्ञानेश्वर मैदानात होते. शाखेला फलंदाज राहुल पाटील तर शाखेला फलंदाज ज्ञानेश्वर पाटील आणि गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज रवी खाडे. कमलपाडा संघाकडनं पॉवर प्लेचं पहिले षटक घेऊन गोलंदाज रवी खाडे. यावेळेस मात्र मोठा फटका पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या रिझल्ट मधनं क्षेत्ररक्षक ओमकार चेंडू मागे मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू पहिला चौकार राहुल पाटीलच्या बॅट मधनं. चौकाराने खातो करते फलंदाज राहुल पाटील. 1 बाद 4 अशी धावसंख्या जय मल्हार भोपर संघाची. यावेळेस मात्र क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न होता मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. या सामन्यासाठी पंच आपण बघतोय सचिन भोईर मॅन फ्रॉम अंबारली आणि स्पेलेकचे पंच आहेत सचिन कडू मॅन फ्रॉम रोहिंजन. असे 2 पंच आपण बघतोय या सामन्यासाठी. पहिले षटक पॉवर प्लेचं मार्गस्थ असताना 2 क्षेत्ररक्षक आपण बघतोय सर्कलच्या बाहेर आहेत. दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये सुद्धा 2च खेळाडू सर्कलच्या बाहेर राहतील. कधी 10 खेळाडू घेऊन हा संघ खेळतोय कारण की 11 खेळाडू त्यांचा आहे तो म्हणजे स्वर्गीय शिवाजीदादा शेलार. यावेळेस मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. प्रतिम गोलंदाजी आपल्या बघा मित्र रवी खाडेकडनं एकमेव चौकार आलाय. त्यानंतर आपण विचार केला 4 चेंडू डॉट गेलेत म्हणजे 5 चेंडू आतापर्यंत झाले आहेत आणि धापलकर धावा आहेत त्या जय मल्हार भोपर संघाच्या. 1 बाद 4 धावा. एका बाजूला आपण बघतो खांबापाडा संघ तर दुसऱ्या बाजूला जय मल्हार भोपाळ संघ. 2 बलाढ्य संघामध्ये विक फाईट सामना आपण बघतोय मैदानामध्ये. पुन्हा एकदा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता साई शेलार यांचा मात्र ज्ञानेश्वर सुरक्षित खेळीमध्ये पोहोचतोय. षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि धापलकर धावा आहेत त्या 5 धावा. 1 बाद 5 अशी धावसंख्या. आपण बघतो धापलकरती आमच्या व्यासपीठावरती प्रशांत भोर सुद्धा आहेत. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आपण बघतोय खांबापाडा संघाचे. बघा 25 मिनिटाचा अवधी असेल खांबापाडा संघ आपल्याकडे आणि 25 मिनिटं आपल्याला 5 षटकं टाकायचे आहेत. इष्टक्षक साई शेलारला आपण बघू शकता. त्यानंतर विकी शेलार स्वतः संघनायक. त्यानंतर जितू शेलार आहेत. नितीश शेलार धनाजी शेलार ओमकार मुंडे सारखा एक जबरदस्त आक्रमक फलंदाज ज्याच्या सातत्याने बॅट मध्ये चौकार षटकार आपण बघितलेत. त्यात विकी शेलार येते दुसरं षटक घेऊन. त्यानंतर जोगिंदर सुद्धा आहेत. पहिल्या षटकात फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात आणि गडी सुद्धा बाद केलाय गोलंदाज रवी खाडेने. दुसरं षटक येते गोलंदाज स्वतः संघनायक विकी शेलार. मानपाडा एंडकडनं टाकेला फलंदाज राहुल पाटील. यावेळेस मात्र लाईन बघावी लागेल. एक्स्टमच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट चुकून जाते. अवांतर धाव मिळते ती जय मल्हार भोपर संघाला. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या देते धापलकरवरती 6 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना पॉवर प्लेचं 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आणि धावा येते 1 गडी बाद 6 अशा धावसंख्या जय मल्हार भोपर संघाची. तिसऱ्या संघाने 1 सामना जिंकलाय. डायगर संघाने 1 सामना जिंकला नाही. हा 3रा सामना. यावेळेस मात्र लाईन भागावी लागेल. लाईन चुकीचे पंच वाईट चुकून करत आहेत. अजून एक अवांतर धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या देती 7 धावा धापलकरवरती. सलग 2 चेंडू सुवे टाकलेत. अप्रतिम स्पर्धा आपण बघतो T20 ग्रुप आयोजित ग्रामीण चषक पर्व 3रे एक जबरदस्त आणि देखणं आयोजन आपण बघतो T20 ग्रुपच्या माध्यमातून. यावेळेस मात्र फलंदाज बाद एसच्या उद्ध्वस्त राहुल पाटील बॅक टू पॅव्हलियन. बिग विकेट.
दुसऱ्याकडे बाद होतोय 7 या धावसंख्येवरती आपण बघतोय जय मल्हार भोपर संघ थोडासा बॅकफूटवर आहे, कारण की चांगली गोलंदाजी दाखवली पहिल्या पॉवर प्ले मध्ये रवी खाडेने. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 2 चेंडू स्वे टाकले होते गोलंदाज विकी शेलारने. मात्र विकी शेलारने चांगल्या फलंदाला इष्ट उद्ध्वस्त केल्या. फलंदाज राहुल पाटील सारखा फलंदाज सलामीची जोडी मात्र बॅक टू पॅनल नवीन फलंदाज सागर पाटील येते मैदानात. सागर पाटीलने सुद्धा सोनापाडा चषक मध्ये प्रतिम कामगिरी केली होती. विकी राईट अप राऊंड द विकेट. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय पॉइंट आणि कव्हर पॉइंट रिझन मधनं क्षेत्ररक्षक चेंडू मागे एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण होते. 2 ने आपलं खातं करतोय फलंदाज सागर पाटील. 2 ने धावसंख्या वाढती, धावसंख्या देते 9 धावा. 2 बाद 9 अशी धावसंख्या आपण बघतोय जय मल्हार भोपर संघाची. भोपर संघात जास्त धावा उभारायच्या असतील तर सागर पाटीलला खेळपट्टीवर राहणं खूप गरजेचं आहे. सागर पाटील आणि ज्ञानेश्वरला एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल. यावेळेस मात्र चेंडू कारपेटच्या माध्यमातून चेंडू टाळतोय क्षेत्ररक्षक ओमकार मुंडे. चेंडू खाली तो चेंडू फील्ड करतोय फक्त सिंगल. एकली धावसंख्या वाढते, धावसंख्या देते डबल फिगर दुहेरी अंकामध्ये 1-0. 10 धावा धावपलक्यावरती जय मल्हार भोपर संघाच्या. 1-0 आपण विचार केला तर इंटरनॅशनलचा विचार केला तर सचिन रमेश तेंडुलकर ज्याच्या जर्सीचा नंबर होता 1-0 आणि धावपलकर धावा आहेत त्या 1-0. 10 धावा धावपलक्यावरती भोपर संघाच्या. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न चेंडू शॉट थर्ड मॅन रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक होते धनाजी शेलार. चांगलं क्षेत्ररक्षण फक्त सिंगल. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या होती धावपलकावरती 11 धावा धावपलकावरती. एक संत सुरुवात आपल्याला बघा मिळते जय मल्हार भोपर संघाकडे, कारण त्याचं कारण चांगली गोलंदाजी आतापर्यंत दाखवली होती म्हणजे खंबाळपाडा संघाने. एका बाजूला आपण बघतोय जय मल्हार भोपर संघ तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय स्वर्गीय शिवाजीदादा शेलार खंबाळपाडा संघ. 2 बलाढ्य संघामध्ये वीक फाईट सामना आजच्या रात्रीतला तिसरा सामना. विकी राईट अप राऊंड द विकेट. यावेळेस मात्र गती परिवर्तन चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अजून डॉट चेंडू होतोय. धावपलकर धावसंख्या असती, धावसंख्या ती 2 बाद 11 धावा. 2 बाद 11 धावसंख्या आपण बघू शकाल धावपलकावरती. आता मात्र थोडस क्षेत्ररक्षण मध्ये बदल केला ते म्हणजे खंबाळपाडा संघाकडनं. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न अजून एक डॉट चेंडू षटक समाप्त होते. 2 षटकाचा खेळ संपतोय. धावपलकर धावा त्या फक्त आणि फक्त 11 धावा. एका बाजूला आपण बघतोय जय मल्हार भोपर संघ. मात्र भोपर संघ थोडासा बॅकफूट होता. त्याचं कारण प्रवीण पाटील सारखा फलंदाज 0वरती बाद झाला. त्यानंतर राहुल पाटीलचा आपण विचार केला तर राहुल पाटील वैयक्तिक 5 धावांवरती बाद झाला. त्यामुळे हा संघ थोडासा बॅकफूटवर आहे. 2 षटकाचा विचार केला तर 2 षटकामध्ये फक्त 11 धावा कुठल्या आहेत. जर विचार केला तर आपण 5.50च्या सरासरीने धावा कुठल्या त्या म्हणजे भोपर संघाने. चला खंबाळपाडा संघ बघा जास्त वेळ घेऊ नका, थोडं सहकार्य करायचे, कारण जो वेळ वाया गेला तो वेळ नक्कीच आपल्याला कव्हर करायचे. आज आमच्या T20 ग्रुपचे अजय भंडारी सुद्धा आमच्या सोबत आहेत उसाडण्याचे. अजय भंडारी त्यानंतर अमर भंडारी. तिसरे षटकातील गोलंदाज रवी खाडे. यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल जय हनुमान निजे वर्सेस सागाव. एका बाजूला आपण बघू शकाल संघनायक अजय पाटील जय हनुमान निजे संघाचे, ज्यांना इन ऍक्शन मध्ये आपण बघू शकाल पुढच्या सामन्यामध्ये. 2 षटकाचा खेळ संपतोय. धावपलकर धावा त्या फक्त आणि फक्त 11 धावा. तिसरे षटक गोलंदाज रवी खाडे. वारंवार क्षेत्ररक्षण थोडंसं बदल केला जाईल बघा. 25 मिनिटाचा अवधी असेल आपल्याकडे आणि 25 मिनिटाच्या अवधीमध्ये आपल्याला 5 षटक टाकायचे आहेत. संघनायक सचिन भोईरला सुद्धा सूचना असेल की आपण खेळाडू थोडीशी ताकीद द्यायची आहे. गोलंदाज रवी खाडे.
सचिन 1 मिनिट सामना थांबवायचे. चला सचिन सामना सुरू करायचे. नक्कीच 5 खेळाडू चालतील. नक्कीच कारण की पॉवर प्ले मध्ये सुद्धा आपण म्हणले त्यांनी 2 षटकामध्ये फक्त 2च खेळाडू सर्कलच्या बाहेर लावले होते. सातत्याने आपण बघतोय स्पर्धेच्या नियम क्रमांकामध्ये आपण बघतोय की दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतात. मात्र खंबाळपाडा संघ 2च खेळाडू लावले होते कारण की 10 खेळाडू घेऊन हा संघ मैदानात उतरलाय. त्यावेळेस मात्र क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न चेंडू ट्रावलतोय डिप्स करले क्रिचन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चेंडू उचलतो फेकी करतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण तेवढी चांगली फेकी. फक्त सिंगल. कोण होता फिल्डर? क्षेत्ररक्षक होते जोगिंदर शेलार. फक्त सिंगलने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 12 धावा धावपळ करते. धावांचा वेग मी म्हणून थोडासा कमी येतो म्हणजे जय मल्हार भोपर संघाचा. मात्र सागर पाटील असा फलंदाज आहे तो धावांचा वेग कधी वाढू शकतो. यावेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा उसळी घेतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. एक चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा उंची घेतो गोलंदाज रवी खाडे. भारत हवा आपण बघतोय धावपळकावरती. पहिला सामना जिंकला होता जय वागेश्वर देसाई संघ. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय वीरेंद्र सेवाग स्टाईल मधनं बॅकवर्ड पॉइंट रिझन मधनं चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी गुड शॉट. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 16 धावा धावपळ करते. आमच्या सोबत आमचे गुरुलेखक राम म्हात्रे मॅन फ्रॉम सागाव. यावेळेस मात्र ब्लॉकरचा वापर केला होता. चेंडू ट्रावलतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चेंडू उचलतो फेकी करतोय. 2 धावा इथे मिळत आहेत. बघा ज्ञानेश्वरने कॉल दिला होता 2 धावा पूर्ण होतील आणि 2 धावा इथे पूर्ण होते. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 18 धावा धावपळ करती. भोपर संघाची धावसंख्या 2 बाद 18. तिसरं षटक मार्गस्थ असताना 5 षटकांचा सामना. आजच्या रात्रीतला तिसरा सामना पहिल्या फेरीतील. यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल जयहनुमान निजे वर्सेस सागाव. यावेळेस मात्र चेंडू हलक्यात देखील करतोय. चेंडू ट्रावलतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चेंडू उचलतो फेकी करतोय. पुन्हा एकदा 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 20 धावा धावपळ करते. तिसरं षटक मार्गस्थ असताना तिसऱ्या षटकातील अजून एक चेंडू शिल्लक आहे. धावपळ धावा आहेत त्या 20 धावा. रमेश मात्रे सागाव यांचे आगमन होते. एक जबरदस्त ऑफिशियल पंच. यावेळेस मात्र कटकारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. षटक समाप्त होतोय. 3 षटकांचा खेळ संपतो. धावपळकर धावा आहेत त्या भोपर संघाच्या फक्त आणि फक्त 20 धावा 2 गडी बाद. डीजे 20 धावा आपण बघतो. धावपळकर 3 षटकाचा खेळ संपतोय. धावपळकर 2 बाद 20 अशी धावसंख्या आपण बघू शकाल. एक जबरदस्त स्पर्धा आपण बघतोय. T20 ग्रुप आयोजित एक जबरदस्त स्पर्धा. एका बाजूला आपण बघतोय खंबाळपाडा संघ, दुसऱ्या बाजूला जय मल्हार भोपर संघ. त्यात आपण बघतोय
या दरम्यान आमच्या व्यासपीठावरती रमेश म्हात्रे सागाव यांचे आगमन होतोय. सर्व संघाला सूचना असेल, व्हाईट ट्रॅक कंपल्सरी आहे आणि आयोजकांनी जी टी शर्ट दिली ती कंपल्सरी असेल, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. बघा खेळाडू कक्षाचे इथे जे प्रेक्षक बसले त्यांना विनंती की आपण इथून साईडला व्हायचं. आयोजकांकडून आम्हाला सूचना येते खेळाडू कक्षाच्या बाजूला जे प्रेक्षक आहेत चला जरा फास्ट खेळायचंय. 3 षटकाचा खेळ संपतो. धाबलकर धावा त्या फक्त आणि फक्त 20 धावा. चौथं षटक येतो गोलंदाज ओमकार मुंडे. एक अष्टपैलू खेळाडू आपण बघतोय ओमकार मुंडे. ओमकार मुंडे वैयक्तिक पहिलं बस संघाचा चौथं षटक घेतोय. या स्पर्धेत आपण बघतोय प्रथम क्रमांक 2 लाख व भव्य यशस्वी, द्वितीय क्रमांक 1 लाख, तृतीय 50 आणि चतुर्थ 50, तर 4 लाखाची स्पर्धा. यावेळेस मात्र पैसीचा अपील आणि फलंदाज बाद. अजून एक झटका भोपर संघाला. मास्टर ज्ञानेश्वर पाटील बाजू आणि मात्र अविनाश पाटील आता मैदान येतोय. आयरोज चषक मध्ये जी फलंदाजी केली होती अविनाश पाटील आणि भोकर संघ त्या स्पर्धेत चॅम्पियन संघ ठरला होता. जुळणीच्या मैदानात ती फलंदाजी आता अविनाशला करावी लागेल. एक चांगला फलंदाज आहे अविनाश. मात्र आज अविनाशच्या फलंदाजी नितांत गरज आहे ती म्हणजे जय मल्हार भोपर संघाला. ओमकार मनपाडा यांकडनं यावेळेस मात्र अविनाशच्या बॅट मधनं मोठा फटका चेंडू थांबवतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली चेंडू उचलतो फेकी करतोय. 2 धाव मिळतात त्या अविनाशला. अविनाश पाटील 2 धावने आपलं खातं करतोय. संघाची धावसंख्या दिली 22 धावा धापल करती. 3 बाद 22 अशी धावसंख्या भोपर संघाची. चौथं षटक मार्गस्थ असताना 22 धावा आपण बघतोय धापल करती. मी तर भोपर संघ जर 45 ते 50 धावा जरी करतोय तर गोलंदाजी खूप चांगली आहे भोपर संघाची. यावेळेस मात्र फुलटा चेंडू रिकावून दिलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मधनं चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार 4 धावांसाठी. माजी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील यांचे आगमन होतोय. तसेच मयूर दादिलकर फडकेपाडा यांचे आगमन होतोय. त्यांना विनंती की आपण आमच्या व्यासपीठावर स्थानापनायचे आहे. टेनिस क्रिकेट मधलं खूप मोठं नाव आहे मयूर दादिलकर, मॅन फ्रॉम फडकेपाडा, आणि त्यांचे आगमन होतोय आमच्या व्यासपीठावरती. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस मात्र चेंडू थोडा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या स्थिर धावसंख्या ती 26 धावा धापल करती. तसेच सागर गायकवाड सुद्धा आहेत. त्यानंतर मयूर दातिलकर. यावेळेस मात्र चेंडू कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ठेवतोय लॉंग रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येते. जितू शेलार चेंडू उचलतो पैकी करतोय. चांगले क्षेत्ररक्षण फक्त सिंगल. धावसंख्या इकडे वरती धावसंख्या देते 27 धावा. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि धावपलकार धावा त्या 27 धावा. सागर पाडेला मात्र आपल्या बॅटचा प्रेस खोलावा लागेल. यावेळेस मात्र चेंडू खेळून करतोय. चेंडू ट्रबल होतोय पॉइंट रिझन मधनं. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. डीप कव्हर रिझन मधनं चेंडू उचलतो फेकी करतोय. तोपर्यंत 2 धावा मिळतोय. षटक समाप्त होतोय. 4 षटकांचा खेळ संपतोय आणि धावपलकार धावा त्या
29वा जय मल्हार भोपर संघाच्या 29वा आपण बघतो धापलगावरती येणाऱ्या षटकामध्ये 15 ते 20 धावा कुटावे लागतील जय मल्हार भोपर संघाला, कारण की जोगिंदर सारखा गोलंदाज या संघामध्ये ज्यांनी याच मैदानामध्ये नाईट स्पर्धेमध्ये 7 फलंदाज बाद केले होते. त्यानंतर सचिन सारखा एक चांगला गोलंदाज, त्यानंतर प्रवीण पाटील अशी चांगल्या गोलंदाजीचा भरणा या संघामध्ये. मात्र येणाऱ्या षटकामध्ये 15 ते 20 धावा कुटाव्या लागतील जय मल्हार भोपर संघाला. 29 धावा आपण बघतो धापलकावरती. अजून एक षटक शिल्लक आणि शेवटचं षटक होते गोलंदाज नितीश शेलार. संघनायक विकी शेलारने गोलंदाज नितीश शेलारच्या हातात चेंडू दिला शेवटच्या आणि निर्णायक षटकामध्ये. नेहमी टेनिस क्रिकेटचा आपण विचार केला तर शेवटचं षटक म्हणजे अनामारीचं षटक. शेवटच्या षटकामध्ये नेहमी सातत्याने मी बघितले आहेत चौकार षटकांची अतिशबाजी केली जाते फलंदाजाकडनं. मात्र इथे अविनाश पाटीलला एक आक्रमक फलंदाजी करावी लागेल या जय मल्हार भोपर संघाकडनं. 29 धावा आपण बघतो धापलकर. तब्बल 4 क्रमांकासाठी ट्रॉफी आहेत या T20 चषकमध्ये. मात्र एक स्पर्धा मी काही दिवसांपूर्वी कव्हर केली होती त्रिमूर्ती नगर यांच्या माध्यमातून चॅम्पियन ट्रॉफी. मात्र त्या स्पर्धेमध्ये फक्त एकच ट्रॉफी होती आणि अजू सिंगच्या संघाने ती ट्रॉफी पटकावली होती आणि चेंडूला भिरकावून दिला लॉंगांच्या डोक्यावरनं अविनाश पाटीलच्या बॅटमधनं षटकार. एकमेव स्पर्धा अशी आम्ही बघितली ज्या स्पर्धेमध्ये फक्त एकच ट्रॉफी होती आणि ती ट्रॉफी होती म्हणजे चॅम्पियन ट्रॉफी. पेंढारकरच्या मैदानामध्ये ती स्पर्धा आम्ही कव्हर केली होती. एक अप्रतिम स्पर्धा होती. मात्र अविनाशच्या बॅटमधनं षटकार येते. धावसंख्या वाढते, धावसंख्या होती 35 धावा. मी मगाशी सांगितलं होतं अविनाश पाटील एक चांगला फलंदाज आहे या जय मल्हार भोपर संघाचा. यावेळेस मात्र अजून एक मोठा फटका. आता मात्र नेक्स्ट टाइम स्ट्रोकचे ठेवतो एकदा पूर्ण होतो दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. 2 धावा मिळतात त्या अविनाशला. 2 धावसंख्या वाढती, धावसंख्या होती भोपर संघाची 37 धावा धापलकावरती. अजूनही शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहे. 4 चेंडूमध्ये 12 ते 13 धावा जरी येत आहेत तर भोपर संघाच्या 49 ते 50 धावा होतील. एक चांगली धावसंख्या उभारू शकतो हा जय मल्हार भोपर संघ. तेवढी चांगली गोलंदाजी त्या संघामध्ये. मात्र जितू शेलार, साई शेलार सारखे आक्रमक फलंदाज त्याच्या समोर असतील नक्कीच विकी शेलार असतील. धावसंख्या ती 37. चला जास्त वेळ घेऊ नका. पुन्हा एकदा क्षेत्रक्षेत्र बदल करतात स्वतः संघनायक विकी शेलार. नितेश यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर थोडासा उंची होते. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 10 चेंडू होते. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या ती 37 धावा धापलकावरती. भैर जातीलकर यांचे आगमन होते आमच्या व्यासपीठावरती. एक जबरदस्त खेळाडू. याच वर्षी 6 चेंडूमध्ये 6 षटकार ग्रामीण क्रिकेटमध्ये. त्यानंतर 6 चेंडूमध्ये 6 षटकार आपण बघितले होते. सातारा येथे स्पर्धा झाली होती शहरी क्रिकेटची आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मयूर दातीलकरने 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम नोंदवला होता. नितीश शेलार राईट आर्म ओव्हर विकेट. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न. मात्र साई शेलार सुद्धा बीड होत आहेत. झेल सुटते मला वाटतं आणि एक धाव विद्युती म्हणजे फलंदाज अविनाश पाटीलला. एकही धावसंख्या वाढती, धावसंख्या होती 38 धावा धापलकावरती. 38 धावा आपण बघतो धापलकर. चला सागाव संघाचे संघनायक आणि जय हनुमान निजे संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचे. चला अजय पाटील. गोलंदाज नितेश शेलार. चला फास्ट खेळायचं थोडं. 38 धावा धापलकावरती आहेत. निजे संघाचे संघनायक अजय पाटील या लवकर आमच्या व्यासपीठावरती. यावेळेस मात्र चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळ करतोय. चेंडू कव्हर पॉइंट रिझन मधनं चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार जातोय. 4 धावांसाठी गुड शॉट. नक्कीच निजे संघाचे संघनायक अजय पाटील तसेच सागाव संघाचे संघनायक यस
चेंडू लगेच आमच्या व्यासपीठावरती नाणेफेकी केली जाईल. धावसंख्या 4 ने धावसंख्या 42. यावेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली जातोय. षटक समाप्त होतोय. 5 षटकांचा खेळ संपतोय. धावपलका धावा आहेत त्या 42. तीन गडी बाद 42 धावा कुठल्या आणि 43 धावांचं लक्ष आहे ते म्हणजे शिवदादा शेलार 11 खांबापाडा संघासमोर. येणाऱ्या षटकामध्ये 5 षटकामध्ये 43 धावांचं लक्ष आहे. याच्या संघाचे संगणक अजय बाडी इथे आले. त्यानंतर सागाव संघाचे संगणक राम म्हात्रे सुद्धा इथे आलेले आहेत. कोण आहे भाई आजा हे कोण लिहा आमच्या व्यासपीठावरती माजी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण अनंत पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ असेल आणि करायचे सामना असेल. सागा विपक्ष निळजे या दोन संघामध्ये पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. माजी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण अनंत पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ असेल नाणेफेकी करायची. सवा केल्या त्यांनी 43 धावांचं लक्ष बघायचं. या धावांपासून जय मल्हार भोपर संघ कमलपाडा संघाला रोखतोय का? कारण कालच्या दिवसात सामना झाला होता जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे वर्सेस आयरे. नक्कीच निजे संघ टॉस विन आहे कारण काटे संघाने प्रथम फलंदाजी करत असताना फक्त 45 धावा कुठल्या होत्या आणि आयरे संघाने प्रत्युत्तर देताना 45 धावा कुठल्या. म्हणजे एका धावेने सामना गमावा लागला तो म्हणजे आयरे संघाला आणि काटे संघ सुपर 8 मध्ये प्रवेश केला. तर बघा साहेब 43 धावांचं लक्ष आहे. क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे. बघा या धावांपासून त्यांना रोखतोय का जय मल्हार भोपर संघ की खंबाळपाडा संघ हा सामना सहज जिंकतोय. जेव्हा सामना सुरू होईल याचं प्रत्यक्ष धावताना ऐकूया आमचे सहकारी मित्र ओमकार शेट्टे यांना. ओव्हर टू ओमकार शेट्टे. थँक्यू नितीन कान. माझ्या सर्व लाडक्या रसिकांचा T20 ग्रुप ग्रामीण चषकाच्या माध्यमातून ठिकाणी आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. या स्पर्धेचं तिसऱ्या वर्षातला आज दुसऱ्या रात्रीचा दिवस तुम्ही एन्जॉय करताय आणि हा पहिल्या फेरीतला तिसरा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. तो म्हणजे सामना तुम्ही पाहू शकाल जय मल्हार भोपर वर्सेस स्वर्गीय शिवाजी शेलार 11 खंबाळपाडा संघ मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या सत्रामध्ये नाणेफेकी हारल्यानंतर फलंदाजी पदरी पडली ती म्हणजे जय मल्हार भोपर संघासाठी जी अपेक्षा होती प्रवीण दादा पाटील यांच्याकडनं त्या अपेक्षामध्ये पूर्ण करू शकली नाहीयेत आणि फक्त 42 धावा या ठिकाणी सेट केल्या गेल्या भोपर संघाच्या माध्यमातून आणि 43 धावीचं एक मापक टार्गेट चेस करण्यासाठी जिंकण्याची स्वप्नमनी बागून सलामीची जोडी ते मैदानावरती सेकंडवरती टेनिस विश्वाचं खूप मोठं नाव डोंबिवली परिसरातील नव्या तर ठाणे जिल्ह्यातील नव्या तर अवघ्या महाराष्ट्राला जर आपल्या फलंदाजीला वेळ लावला तर जितू शेलारला तुम्ही मदती पाहू शकाल. तर नाच सेकंडला फलंदाजी करतात मैदानावरती ॲज ओपनर सलामीसाठी ओमकार मुंडे ही सलामीची जोडी मैदानावरती पाहू शकाल खंबाळपाडा संघाच्या माध्यमातून. 43 धावा जर मध्ये डिफेन्स करायचे असेल तर प्रामुख्याने 4 गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. जास्तीत जास्त चेंडू निदा फेकावे लागतील. जास्तीत जास्त विकेटचं पतंग सातत्यानं टिकून ठेवावं लागेल आणि सर्वात महत्वाची गोष्ट धावा रोखाव्या लागतील आणि अजून एक दबाव निर्माण करावा लागेल खंबाळपाडा संघावरती. पहिला चेंडू फ्लाय दिली होती जितू शेलार अतिशय चांगल्या पद्धतीने स्ट्रोकला कन्वर्ट करतोय. गुडघ्याचा वापर करत असताना बॅटल स्वीप केलं जात आहे. स्कोर ऑफ द विकेट सीमा पार जितू शेलारच्या बॅटमधनं पहिला खणखणीत चौकार खंबाळपाडा संघाच्या बाजूनं. चौगारांना दमदार सुरुवात मैदानावरती पाहायला मिळते आहे जितू शेलारच्या बॅटमधनं 43 धावेचा पाठलाग करत असताना
हा चेंडू जितू शेलारसाठी. जितू शेलार यावेळी मोठा फटका कन्वर्ट करण्याच्या नादामध्ये बाद होतोय. पहिला मोठा झटका मैदानावरती जितू शेलारच्या रूपानं खंबाळपाडा संघाला बिग विकेट. पहिलं यश मिळतं मैदानावरती. भोपर संघाचे प्रमुख गोलंदाज जोगेंद्र माळी याला पहिला मोठा फलंदाज मैदानावरती बाद होतोय. खंबाळपाडा संघाचा जितू शेलार सारखं एक मोठं नाव मैदानात बाहेर झालंय. कित्येक वेळा स्वतःच्या फलंदाजीच्या जोरावरती आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्या फलंदाजाचा मैदानावरती अंत झालाय आणि नवीन फलंदाज येतोय कॅप्टन ऑफ द टीम विकी शेलार. हा चेंडू व्हॉट अ ग्रेट शॉट. अतिशय चांगला डोळ्याचा पाठ फेडणारा नेत्रदीपक फटका. चेंडू सीमा पार षटकार. अटॅकिंग सुरुवात केली जितू शेलारनं. ते सातत्य मैदानावरती टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतात. या ठिकाणी फलंदाज ओमकार मुंडे आणि यश सुद्धा लाभतोय. ओमकारला पहिल्या चेंडूवरती षटकारानं दमदार सुरुवात करतोय आणि आपलं अकाउंट ओपन केलं जातं मैदानावरती. ओमकार मुंडे या फलंदाजाच्या माध्यमातून मापक 43 डिफेन्स करायचे असतील तर गोलंदाजीमध्ये चेंजेस करावे लागतील. हा चेंडू अजून एक मोठा फटका. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पूर्णपणे विस्फोटक रूप धारण करत असताना बॅक टू बॅक एक षटकार त्यानंतर चौकार मैदानावरती ओमकारच्या बाळबंदा प्रतिम फलंदाजी. अतिशय चांगलं संगीत अक्षय पाटील आणि सोनाली भोई या दोन गीतकारांचा गोड आवाज क्रीड रसिकांपर्यंत पोहोचवला जातोय आमच्या डीजे मास्टर चंद्रकांत फुटाण यांच्या माध्यमातून. हा चेंडू स्वतःला बॅकलिप करत असताना विकेटच्या मधोमध होते. पंचांनी पाहिल्या लेग बिफोर विकेटचा अपील या ठिकाणी उचलून धरलं जात आहे आणि फलंदाज बाद होतो मैदानावरती. ओमकार मुंडेच्या स्वरूपानं खंबाळपाडा संघाला दुसरा झटका. फलंदाज ओमकार बाद होतोय. मध्ये खंबाळपाडा संघाचा विचार केला तर फलंदाजी खूप खोलवर आहे. स्वर्गीय शिवाजी दादा शेलार खंबाळपाडा संघामध्ये नवीन फलंदाज येतो मैदानावरती साई शेलार. साई शेलारला जेव्हा जेव्हा मी पाहतो तेव्हा आठवण होते वडवलीच्या मैदानावरती एक सामना झाला होता. जीजी स्पोर्ट्स वाकण ज्या संघाने यंदाच्या हंगामध्ये तब्बल 33 ट्रॉफीज आपल्या नावावरती कोरल्यात त्या संघाला यंदाच्या सीझन मध्ये पराभूत केलं होतं आणि इतिहास रचला होता. 12 चेंडू 49 धावेची गरज असताना सामना चेस केला होता स्वतःच्या मनगडी ताकदीच्या जोरावरती साई शेलार या फलंदाजानं आणि वाकण संघाला पराभूत करून इतिहास रचला होता वडवलीच्या मैदानावरती साई शेलारनं. हा चेंडू क्लीन बॉल वाटा बॉलिंग. जरी मोठे फटके आले असले तरी संघाचे 3 प्रमुख फलंदाजांना बाद केलाय आणि या सामन्यामध्ये प्राण अजूनपर्यंत जिवंत ठेवलाय भोपर संघाचे गोलंदाज जोगेंद्र माळीच्या माध्यमातून.
थँक्यू डीजे. फलंदाज बाद होतोय साई शेलार. रत्ता मात्र मैदानावरती सामना रोमहर्षक होऊ शकेल. प्रेक्षकांना एक उत्कंठेच्या शिगेला जाणारा सामना कदाचित पाहायला मिळू शकेल. कारण पहिल्या षटकामध्ये जरी 14 धावा या ठिकाणी आल्या असल्या तरी बाद झालेत जितू शेलार, बाद झालेत मैदानावरती ओमकार मुंडे, बाद झालेत मैदानावरती साई शेलार. कंबालपाडा संघातील 3 मोठे फलंदाज म्हणजे बाद झाले असले तरी अजूनपर्यंत संघनायक मैदानावरती विकी शेलार आणि त्याला साथ देतील 5व्या क्रमांकाचे फलंदाज धनाजी शेलार उर्फ भाऊ. खूप इन्फॉर्म मध्ये असणार आहे आणि कंबालपाडा संघाच्या माध्यमातून जेव्हा कंबालपाडा संघ संकटामध्ये सापडला तेव्हा एक फिनिशरची भूमिका वठवणारे हे दोन्ही फलंदाज मैदानावरती सारू शकतील का, तारू शकतील का या कंबालपाडा संघाला याकडे लक्ष लागलंय कंबालपाडा संघातील सपोर्टर्स. कारण सामना खूप चांगला होईल. नेट टू नेट फाईट आता मध्ये पाहायला मिळेल. जर या ठिकाणी पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करून दिला P2च्या दुसऱ्या षटकामध्ये येणारे गोलंदाज विकी मालीच्या माध्यमातून सामन्यामध्ये शिरकाव करू शकेल हा जय मल्हार 11 प्रवीण पाटील यांचा भोपाळ संघ. ऑल द बेस्ट बोथ टीम. सामना खूप चांगला पाहायला मिळतोय. कंबलपाडा वर्सेस जय मल्हार 11 भोपर. हा चेंडू संघनायक बॅटचा पेस ओपन करतोय. विकी शेलारच्या बॅट मधनं आलेला हा लांब पल्ल्याचा षटकार. चौकारानं सुरुवात केली जितूनं, षटकारानं सुरुवात केली ओमकारनं आणि षटकारानं सुरुवात करतो विकी शेलार. म्हणजे कॉन्फिडन्स लेवल किती चांगला क्रिकेटमध्ये कंबालपाडा संघात तुम्ही पाहू शकाल. विकेट गेल्यानंतर सुद्धा विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळतीये. हा चेंडू शॉर्ट लेनचा होता. बॅकफुटला आले, जागा बनवली शॉटसाठी. चेंडूला खेळतात एक साकावर रिजनला. चांगलं क्षेत्रक्षण तेवढी चांगली फेकी तुम्हाला पाहायला मिळतीये. म्हणजे तोपर्यंत सिंगल या ठिकाणी रोखू शकणार नाहीयेत. मोठा फटका आल्यानंतर सिंगल येते विकी शेलारच्या बॅटमधनं आणि सिंगल धापल वरती धावा मैदानावरती पाहू शकाल. स्कोमोझॉन 21 धावा धापलकावरती आतापर्यंत आलेत. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. 3 क्षेत्ररक्षक तुम्ही डीप मध्ये पाहू शकाल. एक डीप मध्ये एक साकावर आणि लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. एक क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑनला. एक क्षेत्ररक्षक तुम्ही पाहू शकाल डीप मिड विकेटला ऋषिकेश आहेत. प्रयत्न करतात मैदानावरती गोलंदाज विकी माळी. हा चेंडू शॉर्ट अँड बुल करतोय धनाजीच्या बॅट मधनं. चेंडूला फील्ड केलं जातं ऋषिकेशच्या माध्यमातून. अप्रतिम फिल्डिंग तेवढी चांगली फेकी येते मैदानावरती. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धावा स्कोर कार्ड वरती अंकित केल्या जात आहेत. आमचे गुणलेखक मयूर दादिलकर मॅन फ्रॉम फडकेपाडा. कित्येक मैदानात ज्यांना फलंदाजी करताना गोलंदाजी करताना खास करून क्षेत्ररक्षण करताना ज्यांना गाजवली तर मयूरला गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल. गरज आहे एखाद्या ब्रेक थ्रूची. 3 फलंदाज बाद झाले. जर या ठिकाणी भागीदारी ब्रेक केली तर सामन्यामध्ये फाईट करू शकेल भोपाळ संघ. हा चेंडू धनाजीसाठी स्ट्रॉंग अपील आणि पंचांचं बोट आकाशाकडे. 4था झटका मैदानावरती. फलंदाज मैदानावरती तो म्हणजे धनाजी. नवीन फलंदाज आहे तो रवी खाडे आणि या जमिनांच्या व्यासपीठावरती निजेगावचे माजी सरपंच सन्माननीय गिरीधर शेठ पाटील यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय. तसेच त्यांच्या समवेत आलेत बबर रसाळ यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतो. दत्ता पाटील सुद्धा आलेत. त्यांच्या माध्यमातून वडिलोपार्जित स्पर्धा ज्या संघाच्या माध्यमातून जपली जाते ग्रामीण वर्ल्ड कपच्या नावानं त्याच्या अनुमान निजेश संघाला तुम्ही पाहू शकाल. तर निजेश संघाला पाहण्यासाठी प्रेक्षकांनी वाहणार ओसंडून मैदान तुम्ही पाहू शकाल. नितीशला पाहण्यासाठी मैदान गाजवलं स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकाचं. हा चेंडू खूप चांगला होता. पडल्यानंतर चेंडू खूप डीप मध्ये राहतोय. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकाचा 2017चा चॅम्पियन संघ येणाऱ्या तुम्हाला मदती पाहायला मिळेल. आपल्या परिसरातील नव्हे तर अवघ्या विश्वाचा टेनिस चषकाचा विश्वचषक ज्या संघानं जिंकला तो जनुमान निजेश संघ येणाऱ्या तुम्हाला पाहायला मिळेल.
गोलंदाज जात्यामध्ये कमबॅक येतो. विकी माळी ओव्हर द विकेट. हा चेंडू फ्रंट बुटला आले. सॉफ्ट हँडला चेंडूला बॅट अँड बॅटच्या बंद बाहेर काढण्याचा प्रयत्न होता इनसाइड आउटच्या माध्यमातून. मध्ये चेंडू व्यवस्थित बॅटवरती आला नव्हता. चेंडू ट्रॅव्हल होता बॅकफूट पॉइंटला. तोपर्यंत वेगानं 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करतात फलंदाज विकी शेलार आणि त्याला साथ देतो 6व्या क्रमांकावरती रवी खाडे आणि 2 धावीच्या मदतीनं 2 षटकांचा पॉवर प्ले 6 विकेट कंप्लीट झालाय. पहिल्या पॉवर प्ले मध्ये धावा आल्या मैदानावरती 14. दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये धावा आल्या 11 आफ्टर 2 overs. स्कोर was 25. Loss of 4 wickets. DJ. फलंदाज बाद होतोय मैदानावरती रवी खाडे. आता मध्ये 7व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानावरती येतोय. आता मध्ये लक्ष लागलंय खंबालपाडा संघातील सपोर्टर्सचा विकी शेलार संघनायकाच्या फलंदाजीवरती. कारण विकी शेलारवरती आता मध्ये खूप मोठी जिम्मेदारी असेल. खंबालपाडा संघ जो संकटामध्ये सापडला त्या संघाला पार करून देण्याची. कारण धापलकावरती धावाले 28 धावा चेस करायच्यात मैदानावरती. या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल 43 म्हणजे अजून मध्ये विजयासाठी 15 धावेची गरज आहे. गोलंदाजी चांगली झाली तर सामन्यामध्ये रंग भरू शकतील. या ठिकाणी भोपाळ संघातील येणारे काही गोलंदाज प्रयत्नांची पराकाष्ठा करणं खूप गरजेचं असेल मैदानावरती. या जय मल्हार 11 बोपर या संघाला गोलंदाज योगेंद्र माई सज्ज होतोय. हा चेंडू लोवा फुलटॉस अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षक खूप दूरवर आहेत. प्रयत्न केले होते क्षेत्ररक्षकानं त्याच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पार. अप्रतिम नेत्रदीपक चौकार. गुरुजी
चौकारांना आता माझा आत्मविश्वास काहीसा ढासवतो मैदानावरती तो म्हणजे जय मल्हार इलेव्हन भोपर या संघाचा. मग प्रवीण पाटील सारखा एक अनुभवी खेळाडू या संघामध्ये तुम्ही पाहताय. तुम्ही हा संघ शेवटच्या क्षणापर्यंत फाईट देईल मैदानावरती खंबालपाडा या संघाला. हा चेंडू अतिशय चांगला फटका आता क्षेत्ररक्षक डीप मध्ये ऋषिकेश अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपतोय आणि फलंदाज बाद होतो मैदानावरती. ज्या खेळाडूच्या विकेट साठी सापळे रचले होते या जय मल्हार इलेव्हन भोपर संघानं तो संघनायक मध्ये बाहेर होतो विकी शेलार कारण फलंदाज बाद होतो मैदानावरती विकी आणि 6 फलंदाज या ठिकाणी खंबालपाडा संघानं आतापर्यंत गमावलेत 43 धावेचा पाठलाग करत असताना. अजूनमध्ये या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि अजूनमध्ये येणारी 2 षटकं मैदानावरती बाकी आहेत म्हणजे येणारे 14 चेंडू विजयासाठी गरज आहे फक्त आणि फक्त 11 धावेची. मग लो स्कोर ज्यावेळी तुम्हाला चेस करायचं असेल त्यावेळी विकेट मध्ये ती टिकून ठेवणं खूप गरजेचं असतं. मध्ये खंबालपाडा संघाच्या येणाऱ्या प्रत्येक फलंदाजांना सामना लवकर खुला करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच खंबालपाडा संघासमोर संकट येत आहेत कारण 14 चेंडूवरती 11 धावेची गरज आहे आणि आतापर्यंत तब्बल 6 फलंदाज बाद झाले आहेत म्हणजे धावा थोड्या कमी आहेत आणि विकेट सुद्धा एका संघाकडे कमी आहेत. त्यामुळे एखादा विकेट जर येणाऱ्या 2 चेंडूवरती कंप्लीट करतोय हा गोलंदाज योगेंद्र माळी तर सामना खूप चुरशीचा मैदानावरती पाहायला मिळेल आणि भोपर संघाचे पाठरके पुन्हा एकदा स्वप्न मैदानावरती पाहू शकतील या ठिकाणी विजय संपादित करण्याचा खंबालपाडा संघासमोर. योगेंद्र सज्ज होतोय. हा चेंडू अतिशय चांगला होता मात्र बचावात्मक पवित्रा त्या ठिकाणी फलंदाजाला धारण करतो तुम्ही पाहू शकाल फक्त सिंगल लाभेल. सिंगलला सामना अजूनमध्ये क्लोज आहे. सिंगलला धापलकावरती धावा येतात 33 सिंगल येते फलंदाज योगेंद्र माळीच्या बॅटमधनं आणि आता नवीन फलंदाज 8व्या योगेंद्र शेलाच्या बॅटमधनं आणि 8वा फलंदाज आता मध्ये स्ट्रायकर वरती येताना तुम्ही पाहू शकाल संदीप ठाकूर. 1 चेंडू सोबत बाकी आहे या षटकातील आणि येणारे 13 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावेची गरज आहे विजयाला खंबालपाडा संघाला आणि शेवटचे 3 विकेट बाकी आहेत. सामना खूप चुरशीच्या मध्ये पाहायला मिळतोय आणि प्रेक्षक अतिशय उत्कंठेने या ठिकाणी सामना मैदानावरती पाहत आहेत खंबालपाडा संघासमोर. हा चेंडू खूप चांगला होता लेग बिपोचं स्ट्रॉंग अपील फलंदाज बाद होतोय मैदानावरती सामना टर्न करतोय आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती गोलंदाज योगेंद्र माळी आणि 7वा झटका मैदानावरती स्वर्गीय शिवाजी दादा शेलार 11 खंबालपाडा या संघाला. नक्कीच ओंकारचा आपण या सामन्याचा विचार केला तर आता 12 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. मात्र खंबालपाडा संघ 10 खेळाडू घेऊन खेळतो त्यामुळे खंबालपाडा संघाची गडी बाद झाले ते 7 म्हणजे 3च विकेट घ्यायचे भोपर संघाला आणि आपण विचार केला जोगिंदर माळीचा जोगिंदर माळीने 2 षटकं टाकली 22 धावा दिल्या आणि 6 गडी बाद केल्याचा जोरदार डाव द्या जोगिंदर माळीसाठी. 8व्या क्रमांकावरती आलेत फलंदाज संदीप ठाकूर. नितेश शिलार मैदानात बाहेर झालेत मैदानात बाहेर झाले जितू बाहेर झालेत ओमकार बाहेर झालेत मध्ये विकी त्यानंतर बाद झालेत मध्ये साई बाद झालेत तानाजी बाद झालेत रवी खाडे बाद झालेत मध्ये नितेश. आता मात्र मैदानावरती जिम्मेदारी असेल फलंदाज संदीप आणि योगेंद्र या 2 फलंदाजांच्या खांद्यावरती. धाबलकावरती धावा 33 12 चेंडू गरज आहे 10 धावेची. सामना रफ अँड टफ मैदानावरती पाहायला मिळतं क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता दोस्तों हौसलों से उडान होती है. आणि शेवटपर्यंत आपले बुलंद इरादे मैदानावरती टिकवून ठेवले आहेत भोपर या संघानं आणि एका ऑस्ट्रेलियन संघासारखी मैदानावरती फाईट देतोय हा जय मल्हार इलेव्हन भोपर संघ. 12 चेंडू 10 धावा एक मोठा फटका सामना झुंकेल
खंबालपाडा संघाच्या बाजूने तर एखादी विकेट सामन्यामध्ये अजून मजबूत पकड निर्माण करून देईल भोपाळ संघाला. चौथा षटक आहे. फुल टॉस चेंडू शॉट अटेम्प्ट करत असताना थोडेसे लेट होत आहे. चेंडू येतोय तो म्हणजे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. तोपर्यंत बॅकअप देतील ऋषी. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी येतील. या ठिकाणी फक्त सिंगल खर्च करायची होती. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी ते म्हणजे ज्ञानेश्वर चूक होती. मात्र ऋषीचा वेळीच बॅकअप लागतं आणि या 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातील आणि समीकरण बनतंय मैदानावरती येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी 8 धावेची गरज. मात्र शेवटच्या फक्त 2 फलंदाजांची लाईफलाईन असेल. हा चेंडू मोठा फटका कन्वर्ट करत असताना इनसाइड एज घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय. जर स्वर्गीय शिवाजी दत्त शेलार खंबालपाडा संघाचा आपण विचार केला तर खंबालपाडा संघ फक्त 10 खेळाडू मैदानावरती घेऊन उतरला. कारण त्यांची संकल्पना अशी होती की शिवाजी दत्त शेलार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी फक्त 10 खेळाडूंना घेऊन हा संघ मैदानावरती आला. आता मात्र कुठे का होईना तर संघाला गरज आहे एका मोठ्या फटक्याची. पाहिजे तो मोठा फटका येतोय का. हा चेंडू खूप चांगला आहे. अप्रतिम गोलंदाजी होती मैदानावरती. नाईस लाईन वरती चेंडू फेकले जात आहेत. गोलंदाज सचिन पाटीलच्या माध्यमातून आणि समीकरण बनतंय मैदानावरती 7 फलंदाज बाद झाल्यानंतर स्कोर कार्ड वरती धावा 36. गोलंदाज सज्ज होतोय सचिन. हा चेंडू खूप टप्प्याचा होता. सॉफ्ट हँड ऑन साइडला सिंगल येते. दुसरा धावेचा प्रयत्न घातक ठरू शकेल. फेकी थोडीशी ऑर्थोडॉक्स येते. सर या ठिकाणी ऑन द स्टंप पार्ले थ्रो आला असता तर नक्कीच फलंदाज बाद झाले असते. ते म्हणजे स्ट्रायकर वरती संदीप ठाकूर. मात्र त्या फलंदाजाला या ठिकाणी संधी मिळतीये आणि 2 धावा सुद्धा कन्वर्ट होतात आणि 2 धावेने धावफलकावरती धावा 38-43 रन मैदानावरती चेस करायचे आहेत आणि कंपल्सरी येणाऱ्या चेंडूवरती 5 धावा बनवाव्याच लागतील खंबालपाडा या संघाला. गोलंदाजी खूप चांगली होती सचिन पाटीलच्या माध्यमातून. सचिन हे क्रिकेटचं खूप मोठं नाव आहे. सचिन रमेश तेंडुलकर गॉडफादर क्रिकेट. त्यानं 22 वर्ष भारतीय संघाला दिली. तर 100 शतकं त्यानं आपल्या इनिंग मध्ये केली आणि कित्येकचे रेकॉर्ड त्यानं आपल्या नावावरती कोरले. त्या सचिनचा इतिहास मैदानावरती या ठिकाणी या सचिन पाटीलच्या माध्यमातून अनुभवायला मिळतोय. षटकातला पुढचा चेंडू. हा चेंडू बॅकफुटला आले. व्हॉट अ ग्रेट शॉट. अप्रतिम कव्हर डाईव्ह. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. मनगटी ताकदीच्या जोरावरती हा सामना टर्न होणारा षटकार खंबालपाडा संघाच्या बाजूनं आणि सामना विन होतोय मैदानावरती. स्वर्गीय शिवाजी दादा शेला क्रिकेट संघ खंबालपाडा. व्हॉट अ ग्रेट मॅच. भोपाळ संघासाठी एकदा जोरामध्ये टाळ्या उद्या. खूप चांगलं खेळ भोपाळ संघाने दाखवला. कारण खंबाल सारख्या मोठ्या संघासमोर 43 धावा डिफेन्स करत असताना खूप चांगली कामगिरी केली होती. लास्ट मोमेंटला हा मोठा फटका जो आलाय फलंदाज संदीप ठाकूरच्या बॅटमधनं आणि तो षटकार सामना विजयी करून देतोय खंबालपाडा या संघाला. डीज